आहे मी, वाऱ्यावरचा तरंग आहे मी, मूळ नसलेला भणंग आहे मी. कशाला माझ्याशी पेच घेता, कधीच कटलेला पतंग आहे मी. कोण मला मुक्त करणार, कोण मला मुक्त करणार, स्वतःच माझा तुरुंग आहे मी. कैद केला त्यांनी सुगंध, कैद केला त्यांनी सुगंध, नव्या कळीची उमंग आहे मी. दूर राहा माझ्यापासून, दूर राहा माझ्यापासून, वात पेटवलेला सुरुंग आहे मी. हिमांशूंनी छंदोबद्ध छंदमुक्त कविता शेकडो रुबाया लिहिल्या. तशाच लेखनाच्या आरंभीच्या काळापासून भरपूर गझल लिहिल्या. सुरुवातीच्या काळातलं उत्तरेकडचं वास्तव्य आणि नंतरच्या काळात नोकरीनिमित्त झालेलं नांदेड औरंगाबाद या शहरातलं वास्तव्य गझल संस्काराकरता कारणीभूत ठरलं. नांदेड औरंगाबाद या शहरातूनही उर्दू शायरी फार लोकप्रिय होती. या भागात राहत असताना हिमांशूंच्या संगीतप्रेमी मित्रांनी त्यांच्या 8-10 गझलांचा एक सांगीतिक कार्यक्रम पहिली मैफल सादर केला. कार्यक्रम अतिशय गाजला. नाथराव नेरळकर आणि आशालताच्या बहारदार गायनानं हिमांशूंच्या गझलांना सुरांच्या चौकटीत जडवलं होतं. श्रीनिवास खळे, मंगेश पाडगावकर अशी बरीच जाणकार कलाकार मंडळी या कार्यक्रमाला हजर होती. प्रेमभावना अत्यंत नाजूकपणे व्यक्त करणारी हिमांशूंची गझल सामाजिक राजकीय वास्तवाचा ठाव घेताना मात्र तीक्ष्ण आणि उपरोधिक बनते. जीवनातला अंतर्विरोध ती समर्थपणे व्यक्त करते. पाडगावकर म्हणतात तसं गझलांमधून दिसणारी हिमांशूंची चिंतनशीलता म्हणजे रेशमी वस्त्रात बांधलेलं भावगर्भ विचारांचं छंदोबद्ध गाठोडच जणू. प्रत्येक भिंत घरातली आरशाची आहे, प्रत्येक भिंत घरातली आरशाची आहे, आता खरी परीक्षा चेहऱ्याची आहे. राजा नेहमी सुरक्षित अंबारीत बसला, कत्तल फक्त बिचाऱ्या प्याद्याची आहे. माझ्या कत्तलीचा पुरावा मीच केला गहाळ, माझ्या कत्तलीचा पुरावा मीच केला गहाळ. रक्तरंजित तलवार माझ्या मित्राची आहे. त्यांनी हात मोजे घालूनच दाबला होता गळा, त्यांनी हात मोजे घालूनच दाबला होता गळा. माझ्या डोळ्यात खूण एका चेहऱ्याची आहे. मरणाचाही सौदा आपण रोखठोक केला, मरणाचाही सौदा आपण रोखठोक केला. दुनिया तुमची फसवी आधी भुसाऱ्याची आहे, प्रत्येक भिंत घरातली आरशाची आहे, आता खरी परीक्षा चेहऱ्याची आहे.